रतनम् इदं वा भूरं वा सग्गेषु वायं रतनं पनीतं ननो समं अति तथा गतेन इदं पिबुद्धे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुगति होतु। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आजच्या या मंगलमय प्रसंगी या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये विश्वशांती बुद्धविहार पवननगर येथील सर्व सदासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा सातत्याने धम्मदेशना श्रवण करणारे सर्व सदासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये तथागतांच्या श्रेष्ठ उपदेशाला सुत्ताच्या द्वारा आपण श्रवण करत आहोत। मूळ बुद्धवाणी श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य आपल्या जीवनामध्ये आपण संपादन करत आहोत। रतन सुत्ताच्या द्वारा भगवंताचे मूळ बुद्धवाणी श्रवण करत असताना आज आपण तिसऱ्या गाथेला प्रारंभ करत आहोत। यंकिंचे वित्तं इदं वा हुरं वा सग्गेषु वायं रतनं पनीतं ननो समं अत्थि तथागतेन इदं पिबुद्धे रतनं पनीतं। या सृष्टीमध्ये जेवढे काही वित्त आहे, जेवढे काही धन आहे, मूल्यवान अलंकार आहे, या सर्व अलंकारापेक्षा उत्तम आणि योग्य असं रत्न जर कोणतं असेल तर ते म्हणजे बुद्ध रत्न आहे। बुद्ध रत्नाशिवाय या संसारामध्ये कोणत्याही प्रकारचं श्रेष्ठ असं रत्न नाही आहे। या सत्यवचनाच्या बलाने तुम्हा सर्वांचे मंगल हो, कल्याण हो, अशा प्रकारे रतनसुत्ताचा पाठ भगवंताने वैशालीच्या सीमेवरती केलेला आहे। यंकिंची रत्नन लोके असं म्हणता क्षणी आपण बघतो, यापूर्वीच्या भागामध्ये आपण बघितलं की पावसाला सुरुवात झाली आणि बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या तीन रत्नामध्ये असणारे जे गुण आहेत, या गुणांचा पाठ या रतनसुत्ताच्या द्वारा करण्यात आलेला आहे। मग बुद्धरत्न कुठल्या प्रकारचा आहे, धम्मरत्न का आहे, संघरत्न का आहे, बुद्धामध्ये असणारे जे 9 गुण आहे, धम्मामध्ये असणारे जे 6 गुण आहे आणि संघामध्ये असणारे जे 9 गुण आहे। जसं आपण वंदना म्हणतो इतिपिसो भगवा एक स्वाखातो सुपटिपन्नो, तर बुद्धामध्ये असणारे जे 9 गुण आहे तर आपण एका देशनेमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी आपण या गाथेचा सार रूपाने अर्थ बघूया। यंकिंची वित्तं इदं वा हुरं वा। वित्तं म्हणजे धन, वित्तं म्हणजे संपत्ती, म्हणजे या संसारामध्ये अनेक प्रकारचं धन आहे, अनेक प्रकारचं वित्त आहे, जे सोनं आहे,
नाणे आहे, रुपया आहे, हिरे आहे, माणिक आहे, मोती आहे, असंख्य प्रकारचे रत्नजडित हिरे, माणिक, मोती या संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. पण हे जे सर्व जे काही रत्न आहेत, या सर्व रत्नापेक्षा सर्वश्रेष्ठ जर रत्न कोणतं असेल तर ते म्हणजे बुद्ध रत्न आहे. ही जे काही व्यवहारामध्ये आपण बघतो तर जे धन आहे, धनाला मनुष्य सर्वश्रेष्ठ समजत असतो. म्हणजे व्यावहारिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला, चिंतन मनन जर केलं असेल तर पूर्वीच्या काळामध्ये, भगवंताच्या काळामध्ये सोनं नाणे होते, त्या नाण्याला लोक महत्त्व देत होते. आज अलीकडच्या काळामध्ये जी काही धनसंपदा आहे, या धनसंपदेला विशेष रूपाने लोक महत्त्व देतात. परंतु भगवंत असे म्हणतात की ही जी संपत्ती आहे, ज्या धनसंपत्तीला तुम्ही संपत्ती म्हणता किंवा ही धनसंपदा प्राप्त करण्यासाठी तुम्ही संपूर्ण जीवन आपलं खर्ची घालता, तर याला भगवंतांनी श्रेष्ठ धर्म नाही म्हटलं. जे आपण ज्याला धन म्हणत असतो, ज्याला संपत्ती म्हणतो, ज्याला हिरे म्हणतो, माणिक म्हणतो, मोती म्हणतो, या गोष्टींना भगवंताने खरं धन म्हटलं नाही. उद्धव नावाचा एक ब्राह्मण भगवंताकडे येत असतो. श्रावस्तीमध्ये भगवंत वास्तव्य करत असताना उद्धव हा ब्राह्मण भगवंताकडे येतो आणि भगवंताला म्हणतो की भगवान, या श्रावस्तीमध्ये असे अनेक सृष्टी आहेत भगवान, की ज्या सृष्टींकडे लाखो करोडो सुवर्ण मुद्रा आहे. भगवान यांच्याकडे असंख्य धनसंपदा आहे. भगवान एवढी धनसंपदा आहे की एकापेक्षा एक वरचढ या श्रावस्तीमध्ये असे श्रेष्ठी वास्तव्य करत असतात. तर त्याला उद्देशून भगवंत असे म्हणतात की ज्या धनाची तू प्रशंसा करत आहे, ज्या धनाची तू स्तुती गात आहे, किंवा ज्या धनाला तू सर्वश्रेष्ठ समजत आहे, तर या धनाला मी सर्वश्रेष्ठ समजत नाही. कारण हे धन आहे, हे धन अग्नीमुळे नष्ट होऊ शकते, हे धन पाण्यामुळे नष्ट होऊ शकते, या धनाला चोर चोरी करून सुद्धा घेऊन जाऊ शकतो. या धनाला प्राप्त करण्यासाठी आपापसामध्ये एकमेकांच्या भांडणं सुद्धा होतात, वैरत्व सुद्धा होते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं वैमनस्य या धनामुळे निर्माण होत असते. आणि संतती जर नसेल तर या संपूर्ण धनाला राजा आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो. म्हणजे या नाशवंत धनाला, जे नाशवंत आहे, जे नष्ट होणार आहे, या नाशवंत धनाला, नश्वर धनाला मी खरं धन म्हणत नाही. कारण हे क्षणभंगूर आहे, हे परिवर्तनशील आहे आणि या धनावरती एका व्यक्तीची मालकी कोणाची राहू शकत नाही. हे धन बदलत असते. म्हणजे प्रत्येकाकडे वयमानानुसार या धनाची प्राप्ती होत असते. आणि अशा प्रकारचं बदलणारं धन, अशा प्रकारचं क्षणभंगूर धन, की ज्या धनामुळे मनुष्य दुःखी असतो, ज्या धनामुळे मनुष्य कष्टी असतो, बेचैन असतो, तो चिंतेमध्ये असतो. कारण धनसंपत्ती असणारा मनुष्य चिंतेमध्ये असतो. ज्यांच्याकडे विपुल धनसंपदा आहे तर तो चिंतेमध्ये असतो, चिंताग्रस्त असतो. आणि जे दुःख उत्पन्न करणारं जे धन आहे, जे वित्त आहे, तर या धनाला मी श्रेष्ठ धन म्हणत नाही. बुद्ध रत्नासारखं धन, धम्म रत्नासारखं धन, संघ रत्नासारखं धन या संसारामध्ये कोणत्याही प्रकारचं मी पाहत नाही. किंवा या 3 रत्नापेक्षा श्रेष्ठ धन या संसारामध्ये असू शकत नाही. तर या 3 रत्नाचं अनुसरण करत असताना भगवंताने सत निकपात या भागामध्ये, म्हणजे अंगुत्तर निकायामध्ये सत निकपात हा जे चॅप्टर आहे, यामध्ये 7 प्रकारच्या धनाचा उल्लेख भगवंताने केलेला आहे. की जे धन कधी नष्ट होत नाही, जे धन कधी क्षणभंगूर नाही, त्याच्यामध्ये ते अग्नी नष्ट होत नाही, पाण्यात नष्ट होत नाही, त्याला चोर चोरी करून घेऊ शकत नाही, त्या धनाला राजा घेऊन जाऊ शकत नाही, किंवा ते धनामुळे आपतेष्टामध्ये वाद सुद्धा होत नाही, भांडण होत नाही, तंटा होत नाही, विवाद होत नाही. अशा प्रकारच्या धनाचा उल्लेख भगवंताने केलेला आहे. 7 प्रकारचे धन अगदी थोडक्यामध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करूया. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जे धन आहे, ज्याला 7 प्रकारचं धन असं म्हटलं आहे, पहिलं धन आहे श्रद्धा धन. श्रद्धारूपी धन भगवंत असे म्हणतात.
दुसरा आहे शीलधन, तिसरा आहे लज्जाधन, चौथा आहे अव्यत्रप्य धन, पाचवा आहे शीलधन, सहावा आहे त्यागधन आणि सातवा आहे प्रज्ञाधन. ही 7 प्रकारचे धन ज्या मनुष्यांच्या जीवनामध्ये असतात तर तो मनुष्य सर्वात श्रीमंत आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. तो मनुष्य सर्वात सुखी आहे. या 7 धनाने युक्त असणारा मनुष्य सर्व प्रकारच्या दुःखाला नष्ट करू शकतो, सर्व प्रकारच्या शोकाला नष्ट करू शकतो, सर्व प्रकारच्या भयाला नष्ट करू शकतो आणि त्याचं जीवन पूर्णतः सुखाच्या मार्गाकडे जात असते. आणि त्यामुळे या 7 प्रकारच्या धनाचा संग्रह करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही दुःखाला प्राप्त करू शकत नाही. श्रद्धा धन, भगवंताने श्रद्धेला धन असं म्हटलं आहे. श्रद्धाय तरती ओघं असं भगवंत म्हणतात. श्रद्धारूपी धन ज्या मनुष्याकडे आहे, जसं अन्य धन जर आपल्याकडे असेल तर कोणत्याही प्रकारची वस्तू आपण खरेदी करू शकतो. आपल्याकडे जर धन नसेल तर आपण कोणत्याही प्रकारची वस्तू खरेदी करू शकत नाही. पण आपल्याकडे जर धन असेल तर आपण काहीही खरेदी करू शकतो. हे झालं व्यवहारिक दृष्टिकोनातून. पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर श्रद्धारूपी धन जर आपल्याकडे असेल तरच आपण सद्धमाचं अनुसरण करू शकतो, सद्धमाचं आचरण करू शकतो. आणि ज्या मनुष्याकडे श्रद्धारूपी धन आहे तर भगवंत असे म्हणतात की 37 बोधिपाक्ष धम्माचा जे अलंकार आहे किंवा 37 बोधिपाक्ष धम्माचे जे हिरे माणिक मोती आहे तर तो मनुष्य त्याला प्राप्त करू शकतो. कारण 37 बोधिपाक्ष धम्माचं जर तुम्हाला अनुसरण करायचं असेल, हा थोडाफार म्हणजे गंभीर असा विषय आहे. कारण मूळ धम्म जो आहे तर मूळ धम्म हा 37 बोधिपाक्ष धम्म आहे. 4 स्मृती प्रस्थान, 4 सम्यक प्रधान, 4 रुद्धिपाद, 5 बल, 7 बोधांग, 5 इंद्रिय आणि आर्य अष्टांगिक मार्ग असे 37 बोधिपाक्ष धम्म आहे. एका बोधिसत्वाला बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करण्यासाठी या 37 बोधिपाक्ष धम्माचं अनुसरण करावं लागतं, आचरण करावं लागतं. तेव्हाच एक बोधिसत्व बुद्धत्वाच्या अवस्थेला प्राप्त करू शकतो. आणि हे कशामुळे होऊ शकतं तर श्रद्धा असल्यामुळे. श्रद्धारूपी धन जर त्याच्याकडे नसेल तर तो कुठल्याही प्रकारचं कार्य करू शकत नाही. आणि त्यामुळे श्रद्धा ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. श्रद्धेला भगवंताने धन म्हटलं, श्रद्धेला भगवंताने बीज म्हटलं, श्रद्धेला भगवंताने पाया म्हटलं, श्रद्धेला भगवंताने चक्षु इंद्रिय म्हटलं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या भगवंताने श्रद्धेच्या केल्या आहे. आणि त्यामुळे 3 रत्नांच्या प्रती, बुद्धरत्नाच्या प्रती, धम्मरत्नाच्या प्रती आणि संघरत्नाच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा असावी लागते. आणि या 3 रत्नांच्या प्रती जर आपल्या मनामध्ये श्रद्धा असेल तर या श्रद्धारूपी धनाचा संग्रह जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये करत असतो तर तो सुखाच्या मार्गाने वाटचाल करत असतो. आणि त्यामुळे पहिलं श्रद्धारूपी धन आहे, याचा संग्रह आपल्या जीवनामध्ये आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर श्रद्धा शीलरूपी धन. शील सांगितलं भगवंताने. शीलाबद्दल आपण नेहमी ऐकतो आणि कायेच्या द्वारा, वाचेच्या द्वारा आणि मनाच्या द्वारा कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म आपल्या जीवनामध्ये करू नये. याला सुद्धा भगवंताने धन असं म्हटलं आहे. शीलासारखं धन या संसारामध्ये कोणतंही नाही आहे. कारण शीलवान जर मनुष्य असेल, सदाचारी जर मनुष्य असेल तर भगवंत असे म्हणतात की जी सुखाची अवस्था आहे तर ही सुखाची अवस्था या शीलरूपी धनाच्या द्वारा तुम्हाला प्राप्त होऊ शकते. कारण शीलवान मनुष्य असेल, सुख प्राप्त करण्यासाठी ज्याला वित्त म्हटलं आहे, जी धनसंपदा आहे, भौतिक धनाच्या द्वारा सुखाची माध्यम आपण खरेदी करू शकतो, परंतु सुखाला आपण कधी प्राप्त करू शकत नाही. त्यामुळे सुखाला प्राप्त करण्यासाठी तुमच्याकडे शीलरूपी धन असणं अत्यंत गरजेचं आहे. शील आपण सातत्याने ग्रहण करत असतो. दैनंदिन जीवनामध्ये आपण पंचशीलाचं आचरण करतो. उपवास दिनाच्या दिवशी आपण अष्टशिलाचं आचरण करत असतो. म्हणजे अशा प्रकारे शीलाचा जो स्तर आहे
तर तो हळूहळू आपल्या जीवनामध्ये आपण वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या शीलरूपी धनाच्या द्वारा याला कोणी चोरी करून नेऊ शकत नाही. आपण किती शीलवान असेल, सदाचारी असेल, गुणवान असेल, त्यामुळे शीलरूपी धनाचा संग्रह भगवंत असे म्हणतात की अन्य जे काही दागदागिने आपण परिधान करत असता, परंतु शिलासारखा दागिना, शिला समान दागिना या संसारामध्ये दुसरा कोणताही नाही आहे. शील दागिना हा मनुष्याला शोभून दिसत असतो. शील सुगंध हा मनुष्याच्या जीवनामध्ये सुखाच्या अवस्थेला घेऊन जात असतो आणि त्यामुळे शील सुगंध आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शील दागिना आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यामुळे शील पालनाला सुद्धा भगवंताने धन असं म्हटलं आहे. तिसऱ्या क्रमांकाचं धन सांगत असताना भगवंत असे म्हणतात की लज्जा. लज्जा म्हणजे लाज. लज्जा म्हणजे लाज. भगवंत असे म्हणतात की दोन प्रकारची लज्जा असते. एक लोकलज्जा असते आणि एक मानसिक लज्जा असते. मानसिक लज्जा म्हणजे स्वतः चिंतन मनुष्य करतो की माझ्याकडून हे अकुशल कर्म झालं, वाईट कर्म झालं, पाप कर्म झालं, तर हे कर्म मी नाही केलं पाहिजे, हे अकुशल कर्म आहे, वाईट कर्म आहे. अशा प्रकारची स्वतः चिंतन मनन करणे म्हणजे स्वतः वाईट कर्म करण्याची लाज वाटणे, त्याला लज्जा असं म्हटलं आहे. भगवंत असे म्हणतात की हा लज्जा भाव प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे की माझ्याकडून कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म, वाईट कर्म झालं नाही पाहिजे. आणि वाईट कर्म, अकुशल कर्म करण्याची जर लाज मनुष्य बाळगत असेल, लज्जा भाव जर तो धारण करत असेल, तर तो साहजिकच आहे कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म करू शकणार नाही. त्यामुळे लज्जा भाव सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपण धारण केला पाहिजे. लोकलज्जा कधी कधी व्यवहारामध्ये आपण म्हणत असतो मनाची नाही तर कमीत कमी जनाची तरी ठेवली पाहिजे. व्यवहारामध्ये बोलतो ना आपण, बोलताना म्हणजे जर स्वतःला एखादी गोष्ट समजत नसेल, एखादा मनुष्य वारंवार अकुशल कर्म करत असेल, तर एखादा दुसरा सज्जन मनुष्य म्हणतो की अरे एवढं अकुशल कर्म करू नको, किमान तुला स्वतःची नाही तर नाही तर जनाची, समाजाची तू लज्जा बाळगली पाहिजे. त्याला लोकलज्जा असं म्हटलेलं आहे. तर या दोनही प्रकारच्या लज्जा मनुष्याने आपल्या जीवनामध्ये धारण केल्या पाहिजे. या दोनही प्रकारच्या लज्जा जर तो मनुष्य धारण करत असेल तर त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचं अकुशल कर्म, वाईट कर्म होणार नाही. आणि लज्जा भाव याला धन म्हटलं भगवंताने. बघा, म्हणजे लज्जेला धन म्हटलं भगवंताने, कारण लज्जा भाव बाळगणे अनेक लोकांना म्हणजे लज्जाच वाटत नाही अकुशल कर्म करण्याची, वाईट कर्म करण्याची किंवा पाप कर्म करण्याची. भगवंत असे म्हणतात की फार क्वचित लोक आहे या लज्जा धनाला ते प्राप्त करतात किंवा लज्जा धनाला ते धारण करत असतात. हे लज्जा धन ज्या मनुष्याकडे आहे तर त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म घडण्याची गुंजाईश नसते, शंका नसते. आणि त्यामुळे प्रत्येक मनुष्याने या लज्जा धनाला आपल्या जीवनामध्ये धारण केलं पाहिजे. त्यानंतर अव्यत्रप्य, ज्याला पापभीरुता असं म्हटलं आहे. पापभीरुता म्हणजे पाप कर्म, वाईट कर्म आपण करू नये. पापभीरुता सुद्धा हा अत्यंत महत्वपूर्ण धनाचा एक प्रकार आहे. पापभीरुता आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. मग पापभीरुता म्हणजे काय? पापभीरुता कशी मनुष्य करतो? जर एखादा मनुष्य वाईट कर्म करत असेल तर त्याला त्याचं पाप वाटते, म्हणजे त्याला त्याचं वाईट वाटतं. का वाटतं? कारण तो विचार करतो की माझे माता पिता अत्यंत शीलवान आहेत, गुणवान आहेत, सदाचारी आहेत. जर माझे माता पिता शीलवान असतील, गुणवान असतील, सदाचारी असतील, नीतिवान असतील, तर मी जर पापकर्म करत असेल तर त्यांना त्या पापकर्माची लज्जा वाटेल किंवा त्यांना लोक वाईट म्हणतील, अकुशल कर्म म्हणजे करणारा मुलगा आहे असं म्हणतील. म्हणजे माझ्यामुळे, माझ्या पापभीरुतेमुळे, माझ्या अकुशल कर्मामुळे माझ्या माता पित्यांना सुद्धा नाव ठेवले जातील. दुसरी गोष्ट, कुळाला सुद्धा नाव ठेवलं जातं. एखाद्या कुळामध्ये एखादा अकुशल कर्म करणारा, वाईट कर्म करणारा मनुष्य जर जन्मास आला असेल तर साहजिक लोक असं म्हणतात की त्यांचं कुळ तसं आहे, त्यांचा परिवार तसा आहे, त्यांची खानदार तशा प्रकारची आहे असंही लोक म्हणत असतात. म्हणजे परिवारामध्ये जर तशा प्रकारचे अकुशल कर्म, वाईट कर्म करणारे लोक असतील, त्यांना पापभीरुता नसेल, अव्यत्रप्यता त्यांच्यामध्ये नसेल आणि तशी भावना जर तो करत असेल की नाही माझ्या परिवाराला, माझ्या मातापित्यांना, माझ्या कुळाला
कोणत्याही प्रकारचा म्हणजे अकुशल कर्म मी केल्यामुळे त्याला लोक नाव ठेवतील अशा प्रकारचं कर्म माझ्या जीवनामध्ये मी करू नये, अशा प्रकारची पापभीरुता मनुष्याने आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. याला सुद्धा भगवंताने धन असं म्हटलं आहे. कारण हे मनुष्याच्या जीवनामध्ये मानसिक हे सद्गुण आहे, मानसिक कुशल कर्म आहे, मानसिक पुण्यकर्म आहे, मानसिक चांगल्या प्रकारचे कर्म आहे. कारण अशा प्रकारचा भाव आपण आपल्या मनामध्ये जोपर्यंत निर्माण करत नाही तोपर्यंत आपल्याकडून कधीही अकुशल कर्म होऊ शकत नाही. त्यानंतर स्रोतमय प्रज्ञा, ज्याला स्रोतमय धन असं म्हटलं भगवंताने. स्रोतमय प्रज्ञा, जसं तुम्ही श्रवण करता, वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान तुम्ही आत्मसात करता, ऐकता, तर ऐकून ऐकून जे काही ज्ञान आपल्याला प्राप्त होत असते, ऐकून ऐकून जे ज्ञानाचा आपण जो संग्रह करत असतो, तर त्याला स्रोतमय प्रज्ञा असं म्हटलं आहे. ऐकून 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 काही काही लोकांची स्मृती अत्यंत प्रगल्भ असते, खूप चांगल्या प्रकारची स्मृती असते. एकदा जर त्याने काही गोष्ट श्रवण केली तर ती गोष्ट अगदी त्याला जशाचा तशा मुखगत होत असते. जसं उदाहरण म्हणून जर घ्यायचं असेल बौद्ध साहित्यामध्ये तर आनंद म्हणते, म्हणजे भगवंताने उपदेश दिल्याबरोबर आनंद म्हणतेना अगदी मुखगत होत असे. म्हणजे एवढे ते प्रज्ञावान होते किंवा एवढी त्यांची स्मृती चांगल्या प्रकारची होती. म्हणजे मनुष्याची जी स्रोतमय प्रज्ञा आहे, अनेक लोकांना म्हणजे तशी स्मृती तशी लाभलेली असते त्यांना, आणि ती स्मृती लाभल्यामुळे त्यांना बऱ्याचशा गोष्टी प्राप्त होत असतात किंवा बऱ्याचशा गोष्टी त्यांना माहीत असतात. परंतु सर्वसामान्य मनुष्य चिंतन करत नाही, मनन करत नाही, आणि सर्वसामान्य मनुष्य चिंतन मनन केल्यामुळे त्याला काही ते आठवत नाही. कारण त्याची जी स्रोतमय जी प्रज्ञा असते, स्रोतमय प्रज्ञेचा जो थर असतो तर तो अत्यंत खालचा असतो. म्हणजे चांगली भावना किंवा ती जी प्रज्ञा आहे, तो जो प्रज्ञेचा थर आहे, तर त्यांचा कमकुवत असल्या कारणाने तो त्या गोष्टीला प्राप्त करू शकत नाही. काही काही लोकांना काल म्हणजे काय केलं ते सुद्धा समजत नाही. काही काही लोकांना काल काय केलं जर समजा दिवसभरापासून जर आपण विचारलं किंवा काल सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर तुम्ही काय केलं असं सांगा, तर बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशा गोष्टी विसरून जात असतात. परंतु काही काही लोकांची स्मृती एवढी चांगली असते, जसं लहानपणी तर शाळेमध्ये असताना जर एखादी कविता आपण म्हटली तर ती कविता पाठ असेल आपल्याला, आजही असते. आणि अनेक लोकांना सुद्धा त्या कविता असू शकतात. आम्ही 7वीला होतो तेव्हा आम्हाला एक कविता होती, आईवर होती, आई कुणा म्हणू मी आई घरी ना दारी, अशा प्रकारची आईवरती एक कविता होती. म्हणजे अशा अनेक स्मृती राहतात आपल्याला. म्हणजे जी गोष्ट आपल्या बुद्धिपटलावरती खूप चांगल्या प्रकारचा प्रभाव करते ती गोष्ट आपल्याला आठवते. म्हणजे 10 वर्षापूर्वीचं 20 वर्षापूर्वीचं सुद्धा कधी कधी आपल्याला एखादा प्रसंग आठवतो, दुःखद प्रसंग सुद्धा आठवतो, सुखद प्रसंग सुद्धा आठवतो. म्हणजे एखादा प्रसंग पाहिल्यानंतर सुद्धा तो प्रसंग आपल्याला आठवत असतो. परंतु ज्याची प्रज्ञा चांगली आहे, ज्याची स्रोतमय प्रज्ञा चांगली आहे, तर ते अनेक जन्मापर्यंत सुद्धा आठवू शकतात. जसं भगवंत त्यांना पुनर्जन्माच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारचं ज्ञान होतं, तर त्यामुळे भगवंत आपल्या अनेक जन्माच्या संदर्भामध्ये सुद्धा आठवू शकत होते, ते पाहत होते. आणि ते जातककथेमध्ये अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. या जन्मामध्ये बोधिसत्व अशा प्रकारचे होते, अशा प्रकारचे कर्म त्यांनी केले आहे. कारण त्यांची स्मृती किंवा त्यांची स्रोतमय जी प्रज्ञा आहे ती स्रोतमय प्रज्ञा तशा प्रकारची विकसित होत असते. भगवंताच्या काळामध्ये अनेक उपासक उपासिका किंवा भिक्षू भिक्षुनी सुद्धा या स्रोतमय प्रज्ञेचे भागीदारी होते. खुजुत्रा नावाची दासी, ती ऐकून ऐकून कुठल्याही प्रकारचं तिनं शिक्षण घेतलेलं नसतं, कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण घेतलं नसते, परंतु तिची स्रोतमय प्रज्ञा एवढी विकसित असते. भगवंताचे उपदेश ऐकू 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 ती एवढ्या थराला पोहोचते की उपासिकेंना उपदेश करण्यामध्ये ती अग्रस्थान भगवंताने तिला दिला आहे. कारण तिची स्मृती एवढी चांगली असते की उपदेश श्रवण केल्याबरोबर तिला ते मुखगत होत असते. ज्याप्रमाणे पांढऱ्या वस्त्रावरती कोणत्याही प्रकारचा रंग जर आपण टाकला तर ते धारण करते, अगदी काही लोकांची स्मृती तशाच प्रकारची असते. स्रोतमय प्रज्ञा त्यांची खूप चांगली असते आणि तात्काळ त्या ठिकाणी त्या गोष्टीला ते धारण करू शकतात. जसं विद्यार्थी असतात, सर्वच विद्यार्थी काही सारखे नसतात, परंतु काही विद्यार्थी असे असतात की ते शिकवलेलं तात्काळ धारण करतात. म्हणजे त्यांची स्रोतमय जी प्रज्ञा आहे तर तशा प्रकारची ती विकसित असते. आणि त्यामुळे ऐकून ऐकून सुद्धा आपण ज्ञान संपादन केलं पाहिजे. याला सुद्धा भगवंताने धन असं म्हटलं आहे.
कारण ऐकून ऐकून सुद्धा अनेक लोकांकडे खूप चांगल्या प्रकारच्या धनाचा संग्रह होत असतो आणि त्या धनाच्या संग्रहाच्या द्वारा ते कुशल धम्माचं अनुसरण करतात, आचरण करतात, पालन करतात आणि सुखाच्या मार्गाने जीवन जगत असतात, ज्याला स्रोतमय प्रज्ञा, स्रोतमय ज्ञान, पाचवं धन असं म्हटलं आहे. आणि सहावं धन आहे त्यागधन. सहावं धन आहे त्यागधन. तर आपल्या भाषेमध्ये त्याला त्याग म्हणजे दान असं म्हटलं. त्याग म्हणजे दानाला त्याग भगवंताने असं म्हटलं आहे. कारण त्याग ही जी भावना आहे तर हे एक प्रकारचं धन आहे. कारण सहजासहजी मनुष्य त्याग नाही करू शकत. कोणत्याही प्रकारचा त्याग असू द्या, वेळेचा त्याग असू द्या, वेळ देतो तर आपण तो सुद्धा एक त्यागच आहे. दानाची व्याख्या भगवंताने 3 प्रकारची केली आहे. सब्ब दानं, धम्म दानं, जिनाती असं भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे सर्व दानामध्ये धम्मदान हे सर्वश्रेष्ठ आहे. त्यानंतर आमिष दान आहे, म्हणजे तुम्ही जे वस्तू स्वरूपामध्ये दान देता, जसं भोजन दान आहे, ऐक ना, परिष्कार दान आहे, शिवर दान आहे, औषध दान आहे, अन्य अन्य प्रकारचे जे काही दान देतो असतो आपण त्याला आमिष दान असं म्हटलं आहे. कधी कधी अभयदान सुद्धा आपण देत असतो. अभयदान म्हणजे दुसऱ्याला जीवदान देणे. जसं डोळे लोक दान करतात, ब्लड लोक दान करतात, किडनी लिव्हर सुद्धा लोक दान करतात, किंवा अन्य प्रकारचे शरीराचे अवयव सुद्धा लोक दान करतात. याला अभयदान असं म्हटलं आहे. म्हणजे दुसऱ्यांना, दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी जे काही आपण दान पुण्य करत असतो, तर ही त्यागाची भावना सुद्धा आपल्या मनामध्ये आपण निर्माण केली पाहिजे. त्याग का करावा, त्याग कशासाठी करावा, तर भगवंत असे म्हणतात की त्याग आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारा जो लोभ आहे या लोभाला कमी करण्यासाठी आपण त्याग करावा. कारण शेवटी सर्व काही सोडून आपल्याला जावं लागतं. आपली इच्छा असेल किंवा इच्छा नसेल तरी सुद्धा हे सर्व काही आपल्याला सोडावं लागतं. आणि त्यामुळे थोडा 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 जर आपण त्याग केला असेल तर त्या त्याग भावनेमुळे आपला लोभाची भावना कमी होत असते. आणि लोभाची भावना जर आपली कमी झाली तर तो एक सुखाचा आपल्या आधार बनू शकतो. त्यामुळे सातत्याने आपण त्याग भावना सुद्धा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि सातवं आणि शेवटचं धन आहे ज्याला प्रज्ञा असं भगवंतांनी म्हटलंय. प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञेची व्याख्या काय करसाल तुम्ही? प्रज्ञा प्राप्त होणे म्हणजे काय? आणखी मुलीचे नाव पण ठेवतो आपण प्रज्ञा, आहे की नाही? प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञा म्हणजे ज्ञान. कोणतं ज्ञान? नॉलेज. नॉलेज आणि विजडम. ज्ञान म्हणजे त्याला नॉलेज सुद्धा म्हणतो आपण इंग्लिश मध्ये, आहे की नाही? नॉलेज म्हणजे ज्ञान, परंतु प्रज्ञा म्हणजे विजडम. प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी. प्रज्ञा कशाची असते? आपल्याला ज्या मनुष्यांना 4 आर्य सत्याचं यथार्थ रूपाने ज्ञान आहे तर त्या मनुष्याला प्रज्ञा प्राप्त झाली असं म्हटलं आहे. म्हणजे ज्ञान तर आपल्याला असावंच, पण कोणतं ज्ञान असावं? 4 आर्य सत्याचं ज्ञान असावं. म्हणजे जगामध्ये दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचं निवारण आहे आणि दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे. ही 4 आर्य सत्याचं यथार्थ रूपाने ज्ञान मनुष्याला असलं पाहिजे. ज्या मनुष्याने यथार्थ रूपाने 4 आर्य सत्याला जाणलं, त्याचं परीक्षण केलं, त्याचं निरीक्षण केलं आणि त्यानुसार जीवन जगण्याचा ज्याने प्रयत्न केला तर त्या मनुष्याला ज्ञानचक्षु उत्पन्न झाला असं म्हटलं आहे. आणि त्यामुळे सातत्याने या 4 आर्य सत्याला सुद्धा आपण जाणलं पाहिजे. 24 अंगाने हे 4 आर्य सत्य जे आहे तर याला 24 अंगाने आपण जाणलं पाहिजे. जसं दुःख आहे, दुःखाच्या 12 कड्या भगवंताने सांगितलं आहे. जातीपी दुःख म्हणजे जन्म दुःख आहे, आजार पण दुःख आहे, म्हातार पण दुःख आहे आणि मृत्यू दुःख आहे. ही 4 प्रकारचे दुःख झाले. त्यानंतर पियोबी दुःख, अपियोबी दुःख, प्रिय व्यक्ती सोडून जाणे हे सुद्धा दुःख आहे. अप्रिय व्यक्ती म्हणजे जो आपल्याला पटत नाही तो व्यक्ती समोर पाहिला तरी सुद्धा दुःख आहे. यंपींची न लभंती दुःख, इच्छेची पूर्ती न होणे हे सुद्धा दुःखकारक आहे. संखितेन पचुपादान खंदा दुःख, संक्षिप्त रूपाने 5 उपादान स्कंद दुःखकारक आहे. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. म्हणजे दुःखाचे 12 अंग आहे. जन्म घेणे, जन्म, म्हातारपण, आजारपण, मृत्यू, प्रिय अप्रिय, इच्छेची पूर्ती न होणे आणि 5 उपादान स्कंद हे 12 कारण दुःखाचे आहे.
तर या 12 कड्याला आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर तृष्णा, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा, ज्याला दुःख, दुःख समुदय असं म्हटलं आहे. म्हणजे दुःखाचा समुदय, दुःखाचा संग्रह कशामुळे होतो? दुःख एकत्रित कशामुळे होतं? तर दुःख एकत्रित तृष्णेमुळे होते. कामतृष्णेमुळे, भवतृष्णेमुळे आणि विभव तृष्णेमुळे. या 3 तृष्णेच्या संग्रहामुळे, या 3 तृष्णा म्हणजे तहान, या 3 प्रकारच्या नद्या आहेत जणू. कामाची नदी म्हणजे कामतृष्णेची नदी, भवतृष्णे नदी आणि विभव तृष्णेची नदी. या तृष्णेच्या प्रवाहामध्ये मनुष्य दुःखाचा समुदय करत असतो, दुःखाचा संग्रह करत असतो. तर या 3 तृष्णेला सुद्धा नष्ट केलं पाहिजे. ज्याला निरोध म्हणजे नष्ट करणे, नाहीस करणे. मग या निरोधाला, या नष्ट करण्याच्या मार्गाला आर्य अष्टांगिको मग्गो आपण म्हणत असतो. आर्य अष्टांगिक मार्गाचं आचरण करून या सर्व प्रकारच्या तृष्णेच्या नदीला आपण थांबू शकतो. दुःख, जन्म मरणाचा जो फेरा आहे याला आपण थांबू शकतो. म्हणजे एकंदरीत या 4 आर्य सत्याचं ज्ञान जर आपण आत्मसात केलं, त्याला संग्रहित केलं, त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला, तर खऱ्या अर्थाने मनुष्याला प्रज्ञा प्राप्त होते असं म्हटलं आहे. कारण भगवंत असे म्हणतात की कौंडिन्यनी जाणलं आहे, त्याला निर्मचक्षु प्राप्त झाला आहे. त्यांनी जे जे उत्पन्न होणार आहे ते नष्ट होणार आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे असं ते जाणतात. म्हणजे भगवंत असे म्हणतात की जे वित्त आहे, जे संसारामध्ये तुम्ही ज्याला वित्त म्हणता, संसारामध्ये तुम्ही पैसा म्हणता, तर तो पैसा चोर चोरी करून जाऊ शकतो, त्याला पाणी नष्ट करू शकते, त्याला अग्नी नष्ट करू शकते, त्याला राजा घेऊन जाऊ शकतो, त्याच्यामुळे अपतेष्टामध्ये वादविवाद होतो, भांडण होतो. परंतु ही जे 7 प्रकारचे धन आहे याला चोर चोरी करून नेत नाही, याला आपतेष्टामध्ये भांडण सुद्धा होत नाही, याला राजा सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही, याला पाणी नष्ट करत नाही, याला अग्नी नष्ट करत नाही. हे धन आपल्या जीवनामध्ये कायमस्वरूपी आपल्या सोबत राहणार आहे. आणि त्यामुळे सदा सर्व काळ श्रद्धा धनाचा संग्रह आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शील धनाचा संग्रह आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्रोतमय प्रज्ञेचा धनाचा संग्रह आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लज्जा धनाचा संग्रह आपण प्राप्त केला पाहिजे. अव्यत्रप्य, ज्याला पाप भिरुता असं म्हटलं आहे, या धनाचा संग्रह आपण केला पाहिजे. त्याग धनाचा संग्रह आपण केला पाहिजे आणि प्रज्ञा धनाचा संग्रह आपण केला पाहिजे. या 7 प्रकारच्या धनाचा संग्रह जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त करत असतो, तर हे उत्तम रत्न आहे. हे जे रत्न आहे, तर या 7 धनाचा संग्रह करणे उत्तम रत्न आहे, बुद्ध रत्न आहे. तर या रत्नाला आपण स्वीकार करावे, धारण करावे. इथे जे बुद्ध गुण सांगितले आहे, तर ते बुद्ध गुण एखाद्या देशनेमध्ये आपण सांगणार. बुद्ध गुण एका देशनेमध्ये, धम्मगुण एका देशनेमध्ये आणि संघगुण एका देशनेमध्ये. तर अशा प्रकारच्या या बुद्ध गुणाचं स्मरण करून आपल्या जीवनामध्ये सातत्याने या 7 धनाचा संग्रह आपण करावा आणि या मानवी जीवनाला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. आजच्या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता ही छोटीशी धम्मदेशना देऊन ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.